सुरुवातीला एक मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि त्याच दरम्यान आता सभेच्या मैदानावरून राजकारण तापलेलं आहे। ऐतिहासिक महत्त्व असलेलं मराठवाडा सांस्कृतिक मैदान ठाकरेंच्या शिवसेनेनं 6 जानेवारीपासून 11 जानेवारीपर्यंत बुक केलंय। या मैदानाला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे। 1988 साली बाळासाहेब ठाकरेंनी याच मैदानावर सहभाग घेतला किंवा माफ करा याच मैदानावर सभा घेतली। त्यानंतर शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकत राहिला। आता त्याच मैदानावर ठाकरे बंधूंना देखील सभा घेण्यासाठी खैरे आणि दानवे आग्रह करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। जर ठाकरे बंधूंची सभा झाली तर संपूर्ण जिल्ह्याचं चित्र बदलेल असा विश्वास उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केला जातोय। महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि आता सभा घेण्यासाठी मैदानांची देखील रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आता मी उभा आहे आणि या ठिकाणी येण्याचं एकमेव कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाने हे मैदान 6 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत बुक केले आणि तशी परवानगी त्यांना सभेसाठी या मैदानावर मिळाली। विशेष म्हणजे या मैदानाचा एक वेगळा इतिहास आहे। 1988 साली बाळासाहेब ठाकरे पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि याच मैदानावर त्यांनी सभा घेतली। त्यानंतर एकदाही महानगरपालिकेवरला शिवसेनेचा भगवा खाली उतरला नाही, म्हणून एक वेगळा इतिहास आणि शिवसेना या मैदानाशी जोडल्या गेली आहे। त्याच अनुषंगाने आता ठाकरे गटाकडून 6 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत हे मैदान बुक करण्यात आले। त्यावरून आता सत्ताधारी पक्षांनी देखील यावर आरोप प्रत्यारोप सुरू केलेत। आम्हाला प्रचारच करू द्यायचा नाही म्हणून कदाचित ठाकरे गटाकडून हे घाणेरडं राजकारण करण्यात येतंय असं शिंदे गटाचं मत आहे। तर दुसरीकडे आम्ही या मैदानावर सभा घेतो आणि हे मैदान शिवसेना आणि या मैदानाचा एक वेगळा इतिहास आहे, त्यासाठी आम्ही हे मैदान बुक केलं। इतर दिवसही त्यांना प्रचारासाठी असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे। आपण जर संपूर्ण या मैदानाची रचना बघितली तर जवळपास 1,00,000 ते 1.5 लाख नागरिक या मैदानामध्ये बसतील असं याचं संपूर्ण निर्मिती करण्यात आलेली आहे। आणि याच मैदानावर आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी देखील सभा घेतल्यात। महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकावा यासाठी याच मैदानाचा वापर केला जाणार आहे। मात्र परिस्थिती पूर्णतः बदलली आहे, कारण शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, त्यानंतर शिवसेना दुभागली गेली। यावेळेस शिवसेनेचा भगवा, खास करून ठाकरे गटाचा भगवा महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी त्यांना वेगळे प्रयत्न करावे लागणार आहे, कारण 2 गट झाल्यानंतर शिवसेना या ठिकाणी दुभागली गेली आणि दोघांची ताकद वेगवेगळी झाली। त्यामुळे दोघांचाही या ठिकाणी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते की भगवा कोणाचा फडकणार। मात्र याच मैदानावरती ठाकरे बंधू पुन्हा एकदा सभा घेऊन संभाजीनगरच्या जनतेमध्ये चैतन्य जागृत करतात का? पक्षामध्ये देखील जी गळती सुरू झाली ती थांबवतात का? आणि त्यातून काही वेगळा करिश्मा या मैदानावरून होतो का हे पाहावं लागेल। अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।